माध्यमातून मी संपूर्ण भारत देशातील लोकांना असं आवाहन करतो की प्रत्येक माणसाने त्याला वोटिंग करावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यांनी ती ट्रॉफी जिंकून आणावी अशी माझी मी मरीमातेला विनंती करतो. दादा पहिलं काय म्हणायचं तुम्ही? मी त्याला इकडून तिकडून नजर पडलं तिकडं पडेल सायपा करताना तर त्याला म्हणून आला का दादा तू तर आलो म्हणायचं. अरे तुझ्या जीवन मरल्यानंतर दादा कोण की तुझ्या पोटाला आला आणि तू विजयच होणार. मी त्याला दादाशिवाय बोलतच नव्हतो. सगळी दुनिया सांगली इथली पुजारी त्याला दादा कोणके म्हणून हाका मारायचा. मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचा पत्रकार मित्र तुषार धुमाळ आणि माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, बिग बॉस मराठीचा सीझन 5 हा आता अंतिम टप्प्यात आहे आणि आपला महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण हा फायनलमध्ये पोहोचलेला आहे. तर मित्रांनो, इथून मागं तुम्ही ज्या पद्धतीने त्याला सपोर्ट केला त्याच पद्धतीने आता त्याला सपोर्ट करण्याची गरज आहे. तो आता फायनलमध्ये पोहोचलेला असून आपण सगळ्यांनी त्याला मिळून जास्तीत जास्त वोट करायचं आहे. जिओ सिनेमा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून त्याला जाऊन वोट करायचं आहे. एक व्यक्ती 99 वेळा वोट करू शकते. त्यामुळे आपले मित्रमंडळी असतील, सहकारी असतील, या सगळ्यांना वोट करण्यासाठी सांगावं ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. मी वोट केले, तुम्ही पण वोट करा. सूरजला वोट करा, सपोर्ट करा. आई मरी माता तुझ्या चरणी माझा नमस्कार आहे. आपल्या मोडवे गावात सूरज ट्रॉफी घेऊन जिंकून तुझ्या नमस्ते. नमस्कार, बोला की. काय लय निवांत बसलाय? बसलोय, सूरजचाच विचार करतोय आता काय ते. काय म्हणताय? काय नाही, आता ते चाललंय ना, आता टॉप 10 मध्ये आला ना सूरज. आता आता काय विचार करतोय काय चाललंय आता आतमध्ये त्यांचं. आई मरी मातेच हाय आशीर्वाद सूरजच्या पाठीशी, त्याच्यामुळे नाही एवढी काय चिंता करण्याची गरज. पण तरी काय मुलाखतीच्या माध्यमातून काय सांगताल फॅन्स लोकांना सूरजचे फॅन्स लोकांना मी सांगेल की सूरजला फुल सपोर्ट करा, वोटिंग करा, मदत करा. तुम्ही सुरुवातीपासून त्याला हे केले, आता शेवटचे 2 दिवस लय महत्त्वाचे आहेत. तुम्ही सपोर्ट करून वोटिंग करून त्याला सपोर्ट करा ही माझी मनापासून फॅन्स लोकांना इच्छा आहे. 99 वेळा वोटिंग करून जिओ सिनेमाच्या माध्यमातून ॲपवरून ते. आपल्या समवेत आहेत सूरज चव्हाण यांच्या आत्या कल्पना आत्या आणि त्याचे दाजी आहेत. आत्या नमस्ते. नमस्ते. काय सांगाल आपण सूरजच्या भारतभरातील फॅन्सला या व्हिडिओच्या माध्यमातून काय आव्हान कराल? त्यांच्या त्यांना सांगते की इथून मागणं तुम्ही सूरजला वोट केली, आता पण तुम्ही सूरजला वोटिंग करा आणि चांगल्या पद्धतीने वोटिंग करून त्याला ट्रॉफी जिंकून आपल्या मूर्ती मोडव्या गावात येऊ द्या. नमस्कार, मी सूरजची बहीण सीता सचिन खोमणे तुम्हाला एवढेच आवाहन करते, तुम्ही आतापर्यंत त्याला भरभरून वोट केलं, असंच प्रेम देत राहा पुढेही. आता 2 दिवस वोटिंग चालू आहे, आता त्याला तुमच्या वोटिंगची खूप गरज आहे. जास्तीत जास्त वोट करा. एक व्यक्ती 99 वेळा वोट करू शकतो. जिओ सिनेमा ॲपवरून तुम्ही जास्तीत जास्त वोट करा. मीही मर्याई चरणी प्रार्थना केली आहे की सूरजच ट्रॉफी जिंकून यावं. पूर्ण महाराष्ट्रात तुम्हालाही वाटत असेलच की सूरजने ट्रॉफी जिंकून यावं, त्यासाठी भरपूरात भरपूर त्याला वोट करा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत सूरज चव्हाण यांचे दाजी सचिन कोमणे. दाजी नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, काय आव्हान कराल सूरजच्या फॅन्सला? आता वोटिंग लाईन सुरू आहे त्या संदर्भात. सूरजला इथपत्र आणण्यासाठी तुम्ही भरपूर सपोर्ट केलाय. इथून पुढे बी ते ट्रॉफी घेऊन यावं हीच इच्छा आहे, त्यासाठी तुम्ही खाऊन सपोर्ट करा. आता किती वेळा एक व्यक्ती वोटिंग करू शकतो? एक व्यक्ती एका वेळेस 99 वेळा वोट करू शकतो. कशा पद्धतीने वोट करावं त्यांनी? जिओ सिनेमावर जाऊन वोट करायचं. बरं. अजून काय तुमचे मित्रमंडळी, तुम्ही काय बाकीच्या व्यक्तींना फोन येतात का लोकांचे, फॅन्सचे, ह्यांचे, त्यांना काय सांगताय? त्यांना सांगतो की वोट करा. शेजारच्या बाजूला सगळ्यांना सांगा की वोट करा सूरज. बरं. महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा काय आव्हान कराल? सूरज ट्रॉफी घेऊन आला पाहिजे, सगळ्यांनी वोट करा आणि आपल्या शेजार बाजूला सगळ्यांना सांगा की वोट करा. चालतंय, धन्यवाद दादा. दिदे, नाव काय तुझं? मी वैष्णवी विनोद जाधव. बरं, काय सांगशील सूरजच्या फॅन्सला तो या व्हिडिओच्या माध्यमातून?
आता शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, तर तुम्ही खूप सपोर्ट करा. आतापर्यंत मामा तुमच्यामुळेच ते दिसत आहे आपल्याला. तुम्ही केलेल्या वोटिंगमुळेच तर मामा तिथपर्यंत पोहोचलेला आहे. फक्त आता 2 दिवस राहिलेत. तुम्ही आता फुल सपोर्ट करा, फुल वोटिंग करा. एवढे दिवस वोटिंग केलेली वाया जाऊन नाही द्यायची आपल्याला. तुम्ही खूप खूप वोटिंग करा, जेणेकरून मामा ट्रॉफी जिंकून यायला पाहिजे. आपल्याला ट्रॉफी पाहिजेच. आपल्या मामाने ट्रॉफी जिंकूनच आली पाहिजे. तुम्ही फुल सपोर्ट करा, वोटिंग करा, एवढीच इच्छा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव काय? भगवान मानकू माने. बरं, आणि काय करता तुम्ही इथं मी काम? देवीची पूजा अर्चा करतो. आई मरी मातेची सगळी पूजा अर्चा पूजा तुम्हीच करतो करता. सगळे. बरं, काय सांगाल सुरतच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला काय आव्हान करताल वोटिंगच्या संदर्भात? सुरेश आमच्या मर्यादेच्या आशीर्वादाने ट्रॉफी घेऊन जिंकून यावं अशी सगळ्या भाविकांची इच्छा आहे. हा. आणि तो भोळा बाबडा आहे, हा. चांगला आहे. अशा हिशोबाने ती इथं काय आपलं सेवा करायचा, देवीची आरती करायचा, उभा राहायचा, हा. खेळायचा. लहानपण इथंच गेलं, शेजारीच देवीच्या चरणातच गेले. देवीच्या चरणातच त्याला. तुम्ही आता सगळ्या जनतेला काय आव्हान करताल वोटिंगच्या बाबत? त्याला कॉपी मिळावा, विजय व्हावा अशी सगळ्याची इच्छा आहे गावची. हा, चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? हनुमंत साहेबराव मोरे. बरं, काय करता तुम्ही दादा इथं? मी सचिव म्हणून काम करतो देवस्थान ट्रस्टमध्ये. मरीमाता देवस्थान ट्रस्ट. हो, मरीमाता देवस्थान. काय सांगाल सुरतच्या विषयी दादा? सूरज हा अत्यंत सहनशील, सौजन्य हा. आणि अतिशय गरीब स्वभाव, अतिशय गरीब पोरग. आणि आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी ती ट्रॉफी जिंकून आणावं, बरं. अशी मरीमातेच्या चरणी माझी विनंती. बरं बरं. आणि तुम्ही आता सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि भारतभरातील सुरतच्या फॅन्सला काय आव्हान करताल ह्या मुलाखतीच्या माध्यमातून? ह्या मुलाखतीच्या माध्यमातून मी संपूर्ण भारत देशातील लोकांना असं आवाहन करतो की प्रत्येक माणसाने त्याला वोटिंग करावं, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यांनी ती ट्रॉफी जिंकून आणावी अशी माझी मी मरीमातेला विनंती करतो. चालते. धन्यवाद दादा.